तुमची पॉलिटिकल हिस्ट्री सांगतो. शरद पवार असो की पृथ्वीराज चव्हाण किंवा आत्ताचे एकनाथ शिंदे, मराठा म्हणून जिगर दाखवा. निवडणुकांसाठी करोडो उधळण्यापेक्षा आजचा आरक्षणाचा प्रश्न मिटवा. जरांगे हा एकटा माणूस तुम्हाला थेट सत्तेत घेऊन जाईल. आजवर राजकारणात दबदबा मराठ्यांचा. विचार करा, हाच मराठा जरांगेंनी स्वतःकडे वळवलाय. मतं पाहिजे असतील तर जरांगेंना मॅनेज करा, म्हणजेच त्यांचा प्रश्न सोडवा आणि कायमचं क्रेडिट तुम्हाला घ्या. अनेक वर्षानंतर महाराष्ट्रात नव्हे तर देशाला आनंद होईल असं एक काम जे आहे ते बीजेपीने केलंय. म्हणजेच राम मंदिर बनवलं. लोकसभा आणि विधानसभेसाठी एक स्ट्रॉंग असा मुद्दा मिळाला. पण हे झालं केंद्राचं. आता राज्याचं काय? राज्यासाठी सुद्धा एक ऐतिहासिक असा निर्णय घेण्याची घडी आज आली. आयती चालू आलेली ही संधी आहे. मुख्यमंत्री म्हणून सुद्धा मराठाच व्यक्ती आहे आणि त्यामुळे जर मनोज जरांगे पाटील करोडो लोकांना घेऊन मुंबईकडे येत आहेत तर आत्ताच्या घडीला सुद्धा महाराष्ट्र राज्य सरकारला ऐतिहासिक निर्णय घेण्याची सुवर्ण संधी आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मिटवा आणि लोकसभा आणि निवडणुकांसाठी प्रचारासाठी करोडो रुपये उधळण्यापेक्षा तुम्ही हा एक प्रश्न सोडवा. तुमचे करोडो रुपये वाचवा. जरांगे आपोआपच सांगतील की या सरकारने आपल्याला आरक्षण दिलंय, जा त्यांच्या बाजूने. मुळात म्हणजे मनोज जरांगे पाटील हे स्वतः जरी राजकारणात आले तरी सुद्धा याचा फारसा इम्पॅक्ट जो आहे तो सत्ताधाऱ्यांवर पडणार नाही. त्याला कारण म्हणजे मनोज जरांगे पाटलांनी सुरुवातीपासूनच एकनाथ शिंदे यांच्याबाबत सॉफ्ट कॉर्नर ठेवलाय. एकनाथ शिंदेवरती आपल्याला विश्वास आहे. उद्धव ठाकरेंपासून शिवसेना घेतल्यानंतर एकनाथ शिंदेंना त्यांचं क्रेडिट वाढवण्याची आयती चालून आलेली ही संधी आहे. जर तुम्ही मराठा समाजाला आरक्षण घेऊन दाखवतायत तर लोक उद्धव ठाकरेंसोबत झालेल्या गद्दारीला थोडाफार प्रमाणावरती विसरतील आणि एकनाथ शिंदेंना निवडतील. पण ते सुद्धा तुम्ही करत नाहीत. तुमचा आज दिलेला आज बाईट ऐकल्यानंतर असा प्रश्न निर्माण झालेला आहे की तुम्ही जी भाषाशैली वापरतायत ती सरकारी भाषाशैली झाली आणि मनोज जरांगे पाटील नावाच्या व्यक्तीला ही सरकारी भाषा समजत नाही. मनोज जरांगे पाटील या व्यक्तीला समजते ती डायरेक्ट बोललेली भाषा. होईल, करू, GR निघेल, अधिवेशन घेऊ, निर्णय होईल, हे जे प्रश्न आहेत आणि हे जे उत्तर आहेत या सगळ्या गोष्टी म्हणतात सरकारी काम आणि 12 महिने थांब. मनोज जरांगे पाटील सांगतायत त्यामध्ये पॉइंट आहे. 7 महिने मनोज जरांगे पाटलांनी तुम्हाला वेळ दिलाय. जो माणूस म्हणत होता की ही तारीख दिल्यानंतर पुढचा 1 मिनिट भेटणार नाही, पुढचे 15 तास भेटणार नाहीत, पुढचे 15 सेकंद भेटणार नाहीत, तो माणूस तुम्हाला तारखांवर तारखा देत होता. याच आशेवर आज नाही तर उद्या मराठा समाजाचा प्रश्न मार्गी लागेल. मी माझा इगो बाजूला ठेवतो, लागलं तर आणखी 4 दिवस उपोषण वाढवतो, परंतु मराठा समाजाला न्याय देतो. त्या मराठा समाजाच्या बाजूने तुम्ही आला नाहीत, ही सगळ्यात मोठी तुमची चूक ठरली. आज मनोज जरांगे पाटील अजूनही पुण्यातच आहेत. तुम्ही बातम्या बघा, बातम्यांमध्ये एकच माहिती समोर येते, महामार्ग जाम झालेत, 32 किलोमीटर पर्यंत मराठा समाजाच्या रांगा लागलेल्या आहेत. कसा हा तापा तुम्ही थांबवणार आहात? आता या लोकांना मागे पाठवायचं ठरलं तर पुन्हा तुम्ही त्यांना तारीख देऊन मागे पाठवणार आहात का? असे अनेक प्रश्न राजकीय वर्तुळात आहेत. मनोज जरांगे पाटील सांगतायत सरकारने जर मला गोळ्या जरी घातल्या तरी सुद्धा मराठा समाज वर्षानुवर्ष हे आंदोलन करतच राहील. मराठा रस्त्यावरून कधी हटणारच नाही. त्यामुळे ती घोडचोक तुम्ही कधीही करू नका आणि केलीच तर त्याचे परिणाम काय होतील हे सुद्धा जरांगेंनी सांगितलंय. आज जरांगे पाटलांचं नेतृत्व इतकं मोठं झालंय की आज मनोज जरांगे पाटलांना मॅनेज करणं अशक्य आहे आणि मॅनेज करण्यापेक्षा जर मनोज जरांगे पाटलांचा प्रश्न सोडवला तर कायमस्वरूपीसाठी परमनंट असं मराठा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांना मराठा आरक्षणाचं क्रेडिट जातं. बोला आता या सगळ्या घडामोडींवरती तुमचं काय मत आहे? कमेंट सेक्शन मध्ये व्यक्त व्हा. सुरुवातीला ज्यांचा उल्लेख केला शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण, मराठा म्हणून मराठा समाजासाठी काय योगदान दिलं हे तर माहित नाही, परंतु तुम्ही आता विरोधात आहात. आता जरी तुम्ही जरांगे पाटलांवरती पावलांवर पाऊल टाकून जर चाललात तर एक विरोधी पक्षात असताना तरी मराठा समाजाच्या बाजूने तुम्ही भूमिका घेतली असा स्टँड तरी जनतेला दिसू द्या. याबाबत तुमचं काय मत आहे? कमेंट सेक्शनला व्यक्त व्हा. जय महाराष्ट्र.